23 आणि जेडीयू 19 जागांवर आघाडीवर, एलजेपी 3, काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर, आरजेडी 20 जागांवर आघाडीवर आणि इतर 3 जागांवर आघाडीवर। तर प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे। या जनसुराज पक्षाने मोठी प्रचाराची रणधुमाळी अगदी आधीपासूनच उडवून दिलेली होती। तर भाजप आणि आरजेडी मध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते। 25 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर, तर तिकडे आरजेडीचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहे। तर एमआयएमचा उमेदवार सुद्धा एका जागेवर आघाडीवर आहे। तर सीमांचल हा जो भाग आहे त्या ठिकाणी ओवैसींनी जोरदार प्रचार केलाय आणि त्यांचा उमेदवार देखील एका जागेवर आघाडीवर आणि एनडीए आता अर्धशतक एनडीएचं झालेलं आहे। 51 जागांवर एनडीए आता आघाडीवर आहे। 51 जागांवर एनडीए आणि महाआघाडी 30, एनडीएनं अर्धशतक केलेलं आहे आणि 50 जागांवर आघाडी घेतली आहे। नक्कीच एनडीएनं आता या आघाडीत अर्धशतक घेतलेलं आहे। सुरुवातीचे हे कल मात्र एनडीएनं 51 जागांवर आघाडी घेतली, तर महाआघाडी सध्या 30 जागांवर आघाडीवर आहे। एनडीए 51 आणि महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर, जेएसपी 3 जागांवर आणि भाजप 27, आरजेडी 23 जागांवर आघाडीवर। 3 ते 4 जागांचा फरक या दोघांमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष हा बिहारमध्ये कोणता ठरणार याची उत्सुकता असेल। भाजप 27, आरजेडी 23 जागांवर आघाडीवर। जेडीयू सुद्धा 20 जागांवर आघाडीवर आहे। जे कल सुरुवातीचे म्हणजे ह्याचा कौल जो होता एक्झिट पोलचा, त्यानुसार भाजपच्या जागा घटणार असं म्हटलं जात होतं। मात्र सध्या तरी सगळ्यात मोठा पक्ष आघाडीत तरी भाजपनं आघाडी घेतल्याचं दिसतंय। छपरामधून आरजेडीचे खेसारीलाल आता पुन्हा एकदा आघाडीवर आहेत। छपरामधून आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत। बीजेपीच्या छोटी कुमारी या पिछाडीवर आहेत तिथून, तर छपरामधनं आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आणि भाजपच्या छोटी कुमारी पिछाडीवर। एनडीए आता 55 आणि महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर आहे। छपरामधून भाजपच्या छोटी कुमारी पिछाडीवर, एनडीए 55 आणि महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर, भाजप 29 आणि आरजेडी 23 जागांवर आघाडीवर। छपरामधनं आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत, तिथूनच भाजपच्या छोटी कुमारी पिछाडीवर आहेत। 56 जागांवर आता एनडीए आघाडीवर आहे। हे सुरुवातीचे कल, मात्र 243चं जर चित्र पाहिलं तर जवळपास 90 जागांचा जो एक साधारण सुरुवातीचा कल आहे तो आपण समोर आलेला पाहतोय। एनडीए 56 आणि महाआघाडी या ठिकाणी 30 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 29 आणि आरजेडी 23 जागांवर आघाडीवर, जेडीयू 22 जागांवर आघाडीवर। छपरामधून आरजेडीचे खेसारीलाल यादव आता आघाडीवर आहेत। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये जोरदार टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर भाजप 29 आणि आरजेडी 23 जागांवर, जेडीयू 22 आणि काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर, एनडीए 56 आणि महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर। तर 90 जागांचं हे सुरुवातीचे कल आपण पाहतोय। भाजप आणि आरजेडी मध्ये अवघ्या काही जागांचंच अंतर आहे। सगळ्यात या कलांमध्ये आघाडी जी घेतलेली आहे ती भाजपनं, आणि इथेच भाजप आणि आरजेडी मध्ये टक्कर पाहायला मिळते। भाजप 29 आणि आरजेडी 23 जागांवर आघाडीवर, एनडीएच्या आकडेवारी आपण पाहतो 56 जागांवर आता एनडीए आघाडीवर आहे, तर महाआघाडी 31 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस या ठिकाणी फक्त 4 वर, आरजेडी या ठिकाणी 23 जागांवर आघाडीवर। जनसुराज्य हा प्रशांत किशोर यांचा पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे, तर इतरांना एका जागेवर आघाडी मिळाली आहे। तर भाजप आणि आरजेडी